जय हिंद विद्यार्थी मित्रो, आपलं स्वागत आहे समर्थ करिअर अकॅडमी वडूज सातारा. मी गुणवंत गायकवाड सर. मित्रो, आपल्या समर्थ करिअर अकॅडमीमध्ये दरवर्षी आपण लिमिटेड ऍडमिशन घेत असतो. 120 मुलं आणि 40 मुली एवढाच पट आपण दरवर्षी अकॅडमीमध्ये प्रवेश देत असतो. आता हा पट आपला 1 जून 2025 या दिवशी हा पूर्ण झालेला आहे. तिथून पुढे आतापर्यंत जवळपास 4-5 महिन्यामध्ये आपण कोणतंही नवीन ऍडमिशन घेतलेलं नाही, किंवा इथून पुढे आता जरी पोलीस भरती जाहीर झाली असेल तरी सुद्धा नवीन ऍडमिशन आपण या कालावधीत घेत नाही. त्याचं कारण की मर्यादित प्रवेश घेतल्यामुळे मुलांना परिपूर्ण तयारी करताना प्रत्येक शिक्षक स्टाफ हा प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देत असतो, आणि लिमिटमध्ये विद्यार्थी असल्यामुळे संभावना अशी जास्त राहते की मुलांचे सिलेक्शन पण चांगल्या पद्धतीने होत असतं. त्यामुळं बरेच फोन कॉल येत आहेत की सर ऍडमिशन द्या, अगदी मेसेजवर कळवलं जातंय सर ऍडमिशन द्या. कोणतरी मित्रमंडळी, कोण जुना विद्यार्थी याचा रेफरन्स घेऊन बऱ्यापैकी फोन केले जातात. मी असू द्या आमच्या बाकीच्या स्टाफला, आणि ऍडमिशन करा अशी विनंती केली जाते. मित्रो, ऍडमिशन करण्याबाबत काही अडचण नाही, परंतु आता भरती अगदी तोंडावरती आलेली आहे, आणि जो 120 मुलांचा आणि 40 मुलींचा ग्रुप आम्ही जे गेले 1 वर्ष झालं अकॅडमीच्यावर विश्वास ठेवून ट्रेनिंग घेत आहेत, या मुलांच्यात आता अजून एक्स्ट्रा मुलं घेऊन ना त्या नवीन मुलांची तयारी पूर्ण होणार आहे, ना या जुन्या मुलांना आपण पूर्ण वेळ देऊ शकणार आहे. फक्त एवढ्याच कारणास्तव आपण जास्त ऍडमिशन घेणार नाही, आणि त्यामुळे कोणीही मेसेज अथवा कुठल्याही मध्यस्थी किंवा कोणताही दबावावरून ऍडमिशन करण्याचा प्रयत्न करू नका. लिमिटेड ऍडमिशन राहतात. तुम्हाला जर ऍडमिशन खरंच करायचं असेल तर पुढच्या बॅचला नवीन वर्षी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला ऍडमिशन नक्की दिले जाईल. तेही शक्यतो 1 महिन्याच्या आतच आपले ऍडमिशन पूर्ण होत असतात, त्यासाठीच प्रयत्न करा. अन्यथा असा कोणताही दबाव आणून जर का ऍडमिशन करण्याचा प्रयत्न, अगदी आमच्या सरांना तर सर जास्त फी घ्या पण आम्हाला ऍडमिशन द्या अशा पद्धतीने फोन केले जात आहेत. असे कोणताही 4 पैसे मिळवण्यासाठी आपण अकॅडमीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, याची परिपूर्ण कल्पना असावी. आणि एवढीच माहिती तुम्हाला पुरवण्यासाठी, कळवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. 120 मुलं आणि 40 मुली एवढ्याच जणांना आपण 1 वर्षात ट्रेनिंग देत असतो. आपण कोणताही वेगळा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी अकॅडमी चालवत नाही. यामध्ये मुलांची पूर्ण तयारी झाली पाहिजे. जी मुलं अकॅडमी विश्वास ठेवून येत आहेत, अख्ख्या ऑल महाराष्ट्रातनं आपल्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मुलं आहेत, एवढ्याच मुलांसाठी आपण ही अकॅडमी चालवत असतो. त्यामुळे कोणताही दबाव आणून आणि आता भरती जवळ आली म्हणून ऍडमिशन करायची, तर अशा हेतून ऍडमिशन करू नका. आणि जरी करणार असाल तर पुढच्या बॅचला नक्कीच आपली कधी बॅच चालू होणार आहे याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्या बॅचला प्रवेश घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.